वाचू आनंदेच्या पुढच्या भागात प्रसिद्ध कवी आणि गीतकार सुधीर मोघे यांच्या कवितांचं आणि ललित लेखांचं अभिवाचन करणार आहेत प्रसिद्ध अभिनेते शंतनू मोघे आणि अधोक्षज कराडे। प्रथम द मा मिरासदार, मग व्यंकटेश माडगुळकर या दोघांनाही घेऊन आम्ही पंचवटीमध्ये कविराजांकडे आलो। माझ्या छातीचे ठोके संपूर्ण पुणे शहराला घड्याळाच्या टोल्यांऐवजी वापरता यावेत इतके मोठ्यांदा पडत होते। त्यांच्याच निवडुंग या कथेवरून त्यांनीच लिहिलेलं। ती कथा खूप साधीसुधी आणि काव्यात्मक होती। मन पाखरू पाखरू त्याची दूरवर धाव, मन पाखरू पाखरू त्याची दूरवर धाव, त्याच्या काळजाचा कोणा नाही लागत रे ठाव। घेत झोके फांदीवर कधी गाई येळ गाणं, कधी कोटरी आपुल्या बसे एकलच खिन्न। प्रसारण सोमवार दिनांक 9, मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रात्री 8:30 वाजता। पुनः प्रसारण बुधवार दिनांक 11, गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रात्री 10 वाजता। वाचू आनंदी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर।